सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा. हिंदू नववर्ष आजपासून सुरू होतं म्हणून महाराष्ट्रामध्ये गुढी उभारल्या जातात आणि कुठल्याही नवीन व्यवसायाची किंवा नवीन चांगल्या गोष्टींची सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरुवात केली जाते. तर आज आपण सुरुवात करत आहोत स्टॉक मार्केट रिलेटेड जे इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील त्याबद्दल डिस्कस करण्यासाठी. येणाऱ्या पिरियडमध्ये ही सिरीज अशीच चालू राहील ज्यामध्ये सगळ्याच लोकांना यातून काही ना काही हेल्प होईल. मी स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा नवीन होतो तेव्हा काही गोष्टी मलाही अशा वाटल्या की बऱ्याचशा गोष्टी मला आधी समजल्या असत्या तर त्याचा मला फायदा झाला असता. त्या उद्देशाने आपणही अशा प्रकारची नॉलेज आताच डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात करतोय, जेणेकरून येणाऱ्या पिरियडमध्ये ज्या लोकांना स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे किंवा स्टॉक मार्केटमध्ये ज्या लोकांनी काम चालू केलेलं आहे त्या लोकांना काही मदत होऊ शकते. तर सर्वात प्रथम स्टॉक मार्केटमध्ये बरेचसे लोक 2020 नंतर एंट्री घेऊन आलेले आहेत असं मला ऑब्झर्व झालेलं आहे. तर मी स्वतः स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कंपनीजमध्ये काम केलेलं आहे वेगवेगळ्या रोल्सवरती. आणि त्यानंतर मी तुम्हाला या गोष्टी थोडंसं एक्सप्लेन करत आहे जे जवळून पाहण्यात आल्या, ज्या माझ्या बाबतीतही काही घडल्या. तर चार टाईपचे स्टेजेस आहेत ट्रेडर्सच्या लाईफमध्ये. ट्रेडर्स कोणाला म्हटलं जातं पहिल्यांदा हे थोडंसं डिफाईन करूयात. तर ट्रेडर्स हा असा व्यक्ती असतो जो कमीत कमी कालावधीमध्ये एखादी गोष्ट बाय करून सेल करत असतो, याला म्हटलं जातं ट्रेडर. जसं किराणा मालाचा दुकानदार असतो, तो काय करतो, एखाद्या मोठ्या ठिकाणवरून किंवा एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याकडून तो माल आणतो आणि त्याच्या दुकानात ठेवतो आणि तो लवकरात लवकर सेल होतो. असं होतं का की नाही त्याचा 2-3 वर्ष माल पडू नये आणि त्यानंतर सेल करतोय, तर असं नाही. त्यांना म्हटलं तर इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर आणि ट्रेडर मध्ये डिफरन्स काय आहे, तर इन्व्हेस्टर म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 365 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी एखाद्या कंपनीचा स्टॉक बाय करून ठेवतोय, त्यांना इन्व्हेस्टर असं म्हटलं जातं. त्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टर असं म्हटलं जातं. ट्रेडर्स कोणाला म्हटलं जाईल, जे लोक फॉर एक्झाम्पल काही स्टॉक्स बाय करतात. हे जे बाय करतात फॉर एक्झाम्पल 15 दिवसांसाठी, 15 डेज, ठीक आहे. या व्यतिरिक्त 30 डेज असं म्हणू शकतो किंवा आपण असं म्हणू शकतो जे लोक 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी काही स्टॉक बाय करतात. या व्यतिरिक्त बरेचसे लोक फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये ट्रेड करत असतात. त्यापैकी बरेचसे लोक जे करतात ते इंट्राडे मध्ये करत असतात. लक्षात घ्या, हे जे इंट्राडे मध्ये करत असतात त्यांच्यामध्ये बरेच माइंडसेट खराब झालेला असतो किंवा असं म्हणू शकतो त्यांच्या माइंडमध्ये खूप चलबिचल चालू असते. तर ही जी चलबिचल आहे मी बरेच वेळा ऑब्झर्व केलेली आहे आणि माझ्यासोबतही त्यापैकी बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. तर या ज्या चार गोष्टी आहेत त्या मॅक्झिमम लोकांसोबत घडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली पहिली जी घटना आहे ती स्टेज वन असते. या स्टेज वन मध्ये काय होतं बघा, यू हॅव अ मनी, म्हणजे तुमच्याकडे पहिल्यांदा पैसे असतात, कॉन्फिडन्सही असतो, परंतु पूर्ण नॉलेज नसतं. स्टॉक मार्केट कसं काम करतं, कसं आपल्याला इथे एंट्री घेतली पाहिजे किंवा एक्झिट केलं पाहिजे आणि कोणत्या सेगमेंटमध्ये करणं आवश्यक आहे, हे फर्स्ट स्टेजला आपल्याला काहीच आयडिया नसते, म्हणजे नॉलेज नसतं. लक्षात घ्या, मॅक्झिमम टाइम लोकांकडे पैसा असतो, कॉन्फिडन्स असतो. दुसरी जी स्टेज असते त्याच्यामध्ये पैसे आपले जातात, लक्षात घ्या, आणि नॉलेज येतं. काय होतं, नॉलेज येतं बघा. यू हॅव अ नॉलेज बट नो मनी अँड कॉन्फिडन्स. लक्षात घ्या, जेव्हा तुमच्याकडून पैसे जातात ना तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा कमी होतो. लक्षात घ्या, ही असते सेकंड स्टेज. या स्टेजमध्ये किती दिवस असायला हवं डिपेंड आहे तुम्ही कशा प्रकारची स्टॉक मार्केटमध्ये प्रॅक्टिस करता, तुमचा कसा माइंडसेट आहे, तुमचं किती ऑब्झर्वेशन आहे, या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड असतं. म्हणजे काही लोक 1-1, 2-2 वर्ष, 5-5 वर्ष सुद्धा या स्टेजमध्ये अडकून पडतात. लक्षात घ्या. थर्ड स्टेज असते, यू हॅव मनी, तुमच्याकडे पैसे आहेत, नॉलेज आहे, कारण ते सेकंड स्टेजलाच आलेलं असतं, परंतु कॉन्फिडन्स येत नाही. म्हणजे काय, माझ्या समोर मला असं वाटतंय की मार्केट अपसाईडला चाललंय, परंतु माझे हात थरथर कापतायत किंवा मला घाम आल्यासारखं होतंय. मी एकदा ऑर्डर लावली की मला अगदी एन्झायटी होते, मला कशावरती लक्ष नाही लागत आहे किंवा माझा बीपी थोडासा हाय होतोय, मला घाम यायला सुरुवात होते, हात थरथर कापणं किंवा मुंग्या येणं अगदी पायाला. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला स्टेज थ्री मध्ये बऱ्याचशा लोकांसोबत पाहायला मिळालेल्या आहेत. तर ही जी स्टेज असते या स्टेजमध्ये काय होतं, तर तुमच्याकडे पैसे असतात, लक्षात घ्या, नॉलेजही थोडंफार आलेलं असतं. हे पूर्ण नॉलेज असतं का, तर पूर्ण नॉलेज नसतं आणि कॉन्फिडन्स येत नाही त्या पिरियडला. ठीक. मग या स्टेजेस आपल्याला थर्ड आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे. त्यानंतर फोर्थ स्टेज असते, यू हॅव अ मनी, म्हणजे तुमच्याकडे पैसे असतात, नॉलेजही असतं आणि कॉन्फिडन्सही असतो. लक्षात घ्या, आता हे तुम्ही स्टेज थर्ड कंप्लीट नाही करत तोपर्यंत फोर्थला नाही येत. लक्षात घ्या. बट नॉट स्ट्रॉंग माइंडसेट. समजावून घ्या, स्ट्रॉंग माइंडसेट या शब्दाचा अर्थ फार वाईड असे आहे स्टॉक मार्केटमध्ये. स्ट्रॉंग माइंडसेट याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची डेअरिंग दाखवायला जावं, याला स्ट्रॉंग माइंडसेट नाही म्हणत. तर स्ट्रॉंग माइंडसेट याला म्हटलं जातं की तुम्ही काही गोष्टी ऍक्सेप्ट करणं आवश्यक आहे. जसं की मलाच लॉस झाला,
तर लॉस झाला तर इट्स ओके ना, कारण स्टॉक मार्केटमध्ये 100% प्रॉफिट करणारा कोणच नाहीये. तर आपल्याला हे समजणं इम्पॉर्टंट आहे की जर 100% कोणी प्रॉफिट नाही काढू शकत तर आपल्यासोबत लॉस होऊही शकतो. मग एखादा दिवस लॉस ऍक्सेप्ट करणं, याला स्ट्रॉंग माइंडसेट असं म्हटलं जातं. तो लॉस रिकव्हर करण्याच्या नादात अजून बरेच लोक पैसे घालवतात आणि त्यावेळेस तुमची मानसिक परिस्थिती फार वीक होऊन जाते किंवा म्हणू शकतो फार एन्झायटी वगैरे व्हायला सुरुवात होते. त्यामुळे बरेचसे लोक या 4 स्टेजेस मधून जेव्हा पुढे जातात तेव्हाच सक्सेस होतात ट्रेडिंग लाईफमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये असं म्हणता येईल. तर यासाठी अजून कोणकोणते ऑप्शन्स असू शकतात जे आपल्याला ओव्हरकम करतील, म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला बाहेर काढतील. तर खरंच सगळ्यांना जर ही व्हिडिओ आवडली असेल तर मी पुढील काही गोष्टी स्टॉक मार्केट रिलेटेड मार्केटमध्ये आणेल. तर त्यासाठी मला सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये येस म्हणून कमेंट करा की आम्हाला आवडली आहे सिरीज, आणि याच्यावरती म्हणजे या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी मला काय करणं आवश्यक आहे, तर त्याच्यासाठी मी न्यू व्हिडिओ मार्केटमध्ये आणेल. ठीक आहे. तर जर ज्या लोकांना खरंच स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांना ही व्हिडिओ शेअर करा किंवा लिंक शेअर करू शकता, आणि जर आवडली असेल तर लाईकही करू शकता. थँक्यू.